This is Santosh Gore welcoming all the literature students of BA Final. Dear students, this year in the 5th sem we are going to study The Magic Casement, the book for English literature for final year students for sem 5 and sem 6. There are 3 sections plus 1 novel or drama by William Shakespeare is there for you. In the first poetry section, there are 5 poems. Poem number 1, Ode on a Grecian Urn by John Keats. Poem number 2, Kubla Khan by Samuel Taylor Coleridge. Poem number 3, Snake by D.H. Lawrence. Poem number 4, O Captain, My Captain by Walt Whitman. And poem number 5, Alexander's Feast by John Dryden. In the second section, there are literary terms. They are 16 in number. Number 1, archetype. Number 2, ballad. Number 3, bathos. Number 4, burlesque. Number 5, carpe diem. Number 6, character. Number 7, negative capability. Number 8, chronicle play. Number 9, anachronism. Number 10, angry young man. Number 11, kitchen sink drama. Number 12, gentle comedy. Number 13, domestic tragedy. Number 14, bread and puppet theatre. Number 15, medievalism. And number 16, meta theatre. In the third section, you have got literary theory. There are 3 theories. Number 1, theory of the sublime. Number 2, new historicism. And number 3, subaltern studies. And in section 4, you will have to study the great tragedy by William Shakespeare, the drama Macbeth. This is all about your English literature syllabus for sem 5. Now let us move to the first section, that is poetry. In this video lecture, we'll learn about the first poem, Ode on a Grecian Urn by John Keats. John Keats was born in 1795 and died in 1821. He is a key figure in English literature. जॉन किट्सचा जन्म 1795 आणि मृत्यू 1821 अतिशय महत्त्वाचं व्यक्तिमत्व होतं हे इंग्लिश साहित्यात. बॉर्न इन टू फॅमिली ऑफ मीगर मीन्स, म्हणजे अतिशय गरीब आणि कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला. ही अबॅन्डन हिज मेडिकल ट्रेनिंग टू बिकम अ पोएट. त्यांनी त्यांचं वैद्यकीय प्रशिक्षण कवी होण्यासाठी त्यागून दिलं. किट्सच पोएट्री ब्लेंड्स द रोमॅन्टिक विथ द फिलॉसॉफिकल. किट्सची पोएट्री मिश्रण आहे एक छान, रोमॅन्टिक पोएट्री आणि फिलॉसॉफिकल पोएट्री, तत्त्वज्ञानात्मक. तर रोमॅन्टिकचा अर्थ मी तुम्हाला सांगितलेला आहेच, तरी परत एकदा सांगतो. रोमॅन्टिक म्हणजे समथिंग पॉझिटिव्ह अँड समथिंग ॲडव्हेंचरस. जनरली लोक रोमॅन्टिक म्हणजे लव समजतात. प्रेम त्याचा एक छोटासा भाग आहे, एवढूसा अंश आहे. रोमॅन्टिक म्हणजे काहीतरी थ्रिलिंग, ॲडव्हेंचरस, साहसी आणि पॉझिटिव्ह सेन्समध्ये. हिज वर्क्स वेअर पेन्ड बाय क्रिटिक्स ड्युरिंग हिज लाईफ टाईम, बट हिज रेप्युटेशन ॲज अ पोएट ग्रीव स्टेडीली आफ्टर हिज डेथ विथ द इन्क्रीजिंग पॉप्युलरिटी ऑफ रोमॅन्टिसिझम. क्रिटिक्स होते त्या काळातले टीकाकार, त्यांच्या जीवनात त्यांच्या रेप्युटेशनवर बरीच टीका झाली, परंतु त्यांचं रेप्युटेशन टीका होऊ नये वाढतच राहिलं. त्यांच्या मृत्यूनंतर तर त्याला अजून जास्त मागणी आली आणि रोमॅन्टिसिझममध्ये त्यांची लोकप्रियता वाढतच राहिली. हिज वर्क्स हॅव ग्रेटली इन्फ्लुएन्स लेटर रायटर्स अँड आर स्टील व्हेरी पॉप्युलर टुडे. त्यांचं जे साहित्यिक कार्य आहे त्यांनी नंतरच्या लेखकांना खूप प्रभावित केलं आणि आजही त्यांचं कार्य खूप लोकप्रिय आहे. Ode on a Grecian Urn is one of the several great odes written by Keats in 1819. Ode on a Grecian Urn म्हणजे ग्रीशियन अस्थि कलशावर ही ओढ लिहिल्या गेल्या आहे. ओढ म्हणजे एक असं स्वागत गीत किंवा एक असं उत्सव गीत जे विशिष्ट प्रसंगी लिहिल्या जातं. तर अनेक त्यांचे जे ग्रेट ओड्स आहेत
जे किट्सने लिहिले आहेत 1819मध्ये, त्यातलं हे एक आहे. These poems reveal the poet's preoccupation with beauty in objects as well as experiences around him in both life and nature. या कवितेत त्यांनी उघड केलेलं आहे की त्यांचे जे विचार आहेत ते विचार पूर्णतः सौंदर्याशी संबंधित आहेत. ते सौंदर्य शोधतात वस्तूमध्ये, अनुभवातून, त्यांच्या आसपासच्या अनुभवातून, आणि हे अनुभव दोन जागेहून ते घेतात, जीवनातून आणि नेचर, लाईफ अँड नेचरमधून ते हे अनुभव घेत असतात. अ रिकरिंग थीम इन किट्स ओड्स सीन इन दिस पोएम ॲज वेल इज द ट्रान्झियन्स अँड म्युटेबिलिटी ऑफ लाईफ इन कॉन्ट्रास्ट ऑफ द टाइमलेसनेस अँड परमनन्स ऑफ आर्ट. रिकरिंग थीम म्हणजे परत परत जी किट्सच्या ओड्समध्ये आपल्याला जी एक संकल्पना दिसते, या पोएममध्ये सुद्धा दिसलेली आहे, ते ट्रान्झियन्स अँड म्युटेबिलिटी. ट्रान्झियन्स म्हणजे स्थायित्व, पुन्हा क्षणभंगुरत्वसुद्धा याला म्हणतात. म्युटेबिलिटी जीवनात बदल येत असतात. आणि हे कशाच्या विरोधात त्यांनी तपासलेले आहे तर ते टाईमलेसनेस म्हणजे ज्याला वेळेचं बंधन नाही, अँड परमनन्स ऑफ आर्ट. आणि कला ही स्थायी आहे. कलेत बदल होत असतात, परंतु कला कधीही संपत नाही. कलेतले बदलसुद्धा परमनंट असतात, स्थायी असतात. द अर्न इन द पोएम रिप्रेझेंट्स द चेंजलेसनेस ऑफ द आर्ट्स ऑफ पेंटिंग अँड स्कल्प्टर. हा जो अस्थिकलश आहे हा याचं प्रतिनिधित्व करतो की ज्यामध्ये आपल्याला माहीत पडतं की बदल होत नाही, कलेत बदल होत नाहीत, पेंटिंगमध्ये बदल होत नाही, मूर्तीत बदल होत नाही. पेंटिंग एकदा केली, मूर्ती एकदा केली की तिला परत बदलवता येत नाही. तिला जर बदलवायला गेलो त्या कलेला तर ती विद्रूप होऊ शकते. ओड ऑन अ ग्रेशियन अर्न इज कॅरेक्टराइज्ड बाय पॉवरफुल इमेजरी अँड सेन्शुअस अपील दॅट आर डिस्टिंक्टिव्ह फीचर्स ऑफ किट्सज आर्ट. ओड ऑन अ ग्रेशियन अर्न याचं वैशिष्ट्य हे आहे की यात अतिशय शक्तिशाली संकेत वापरले आहेत, इमेजरी, प्रतीकं वापरलेले आहेत. आणि सेन्शुअस अपील म्हणजे जे तुमच्या मेंदूलाही अपील करतं, तुमच्या सेन्सेसलासुद्धा अपील करतं, जे विशिष्ट अशा वैशिष्ट्यांनी सजलेलं आहे. आणि हे सगळी वैशिष्ट्ये किट्सच्या कलेत आहेत. नाऊ लेट अस स्टार्ट द पोएम. Thou still unravaged bride of quietness, thou foster child of silence and slow time, sylvan historian who canst thus express a flowery tale more sweetly than our rhyme. What leaf-fringed legend haunts us about thy shape, of deities or mortals or of both? In temper or the dales of Arcady, what men or gods are these? What maidens loth? What mad pursuits? What struggle to escape? What pipes and timbrels? What wild ecstasy? Now, in this first stanza, ह्या पहिल्या स्टांजामध्ये त्यांनी काय म्हटलं आहे ते बघूया आपण. In the first stanza, the speaker stands before an ancient Grecian urn and addresses it. या पहिल्या स्टांजामध्ये काय केलं आहे, हा जो स्पीकर आहे कवितेतला तो एका प्राचीन ग्रीसच्या अस्थिकलशापुढे उभा राहिलेला आहे आणि तो त्याला संबोधतो आहे. त्या अस्थिकलशाशी तो बोलतो आहे. ही इज प्री ऑक्युपाईड विथ इट्स डेपिक्शन ऑफ पिक्चर्स फ्रोझन इन टाईम. त्याचा मेंदू आहे हा आधीच त्या विचारांनी व्यापलेला आहे. त्या वेळेस जे चित्र होते ते फ्रोझन झालेले. फ्रोझन झाले म्हणजे स्थिर झाले. आता एकदा अस्थिकलशावर चित्र काढलं की ते बदलू शकत नाही, त्याचं वर्णन केलेलं आहे. इट इज द स्टील अनरॅविश्ड ब्राईड ऑफ क्वाइटनेस, द फॉस्टर चाइल्ड ऑफ सायलेन्स अँड स्लो टाईम. त्या अस्थिकलशाला असं म्हटलेलं आहे स्टील अनरॅविश्ड ब्राईड ऑफ क्वाइटनेस, म्हणजे जे सायलेंट आहे, अनडिफाईल्ड आहे, म्हणजे शांत आहे आणि जे बिलकुल नासलेलं नाही आहे, जे खराब झालेलं नाही आहे. द फॉस्टर चाइल्ड ऑफ सायलेन्स अँड स्लो टाईम. आता फॉस्टर चाइल्ड म्हणजे असा पुत्र ज्याला मानल्या गेलेला आहे, जो शांततेचा आहे आणि स्लो टाईम. आता ग्रीशियन अर्नवर जे चित्र काढलेले आहे ती बोलू शकत नाही, शांत आहेत आणि वेळ स्लो आहे. वेळ स्लो म्हणजे तो वेळ तिथेच थांबलेला आहे, म्हणून त्याला स्लो टाईम म्हटलेला आहे. तो कोणी बदलू शकत नाही.
ही ऑल्सो डिस्क्राईब्स द अर्न ॲज अ हिस्टोरियन दॅट कॅन टेल अ स्टोरी. तो स्पीकर त्या अस्थिकलशाचं असं वर्णन करतो की तो इतिहासकार आहे बा, जो एक गोष्ट सांगू शकतो आपल्याला. बरोबर आहे. जी चित्र आहेत त्या अस्थिकलशावर काढलेली ती आपल्याला एक कथा सांगतायत त्या चित्राद्वारे. म्हणून त्या कलशाला म्हटलेलं आहे हिस्टोरियन, इतिहासकार. ही वंडर्स अबाउट द फिगर्स ऑन द साईड ऑफ द अर्न. तो स्पीकर आश्चर्य करतो आहे की त्या अस्थिकलशाच्या बाजूला काढलेल्या काही चित्र आहेत. अँड आस्क्स व्हॉट लेजंड दे डिपिक्ट. कोणती दंतकथा ते वर्णन करत आहेत ती चित्रे. अँड फ्रॉम व्हेअर दे कम. ही कुठून आलेली आहे ही सगळी चित्रे. हा अस्थिकलश कुठून आलेला आहे. ही लुक्स ॲट अ पिक्चर दॅट सीम्स टू डिपिक्ट अ ग्रुप ऑफ मेन परस्युइंग अ ग्रुप ऑफ विमेन अँड वंडर्स व्हॉट देअर स्टोरी कुड बी. तो एका चित्राकडे बघतो ज्यात एका मनुष्याच्या गटाचं वर्णन आहे जे एका स्त्रियांचा पाठलाग करत आहेत आणि ते आश्चर्य करत आहेत की ते काय स्टोरी सांगतायत बा. तो स्पीकर आणि त्या चित्रातली माणसेसुद्धा हा विचार करत आहेत की ही कोणती कथा जी सांगायची आहे. व्हॉट मॅड परस्यूट. आता इथे मॅड म्हणजे आपण पागल न समजता की बा कोणता भारलेला पाठलाग आहे, कोणत्या गोष्टीचा ते पाठलाग करत आहेत. व्हॉट स्ट्रगल टू एस्केप. त्यांना कोणत्या लढ्यापासून मुक्त व्हायचं आहे. व्हॉट पाईप्स अँड टिम्ब्रेल्स. पाईप्स आणि टिम्ब्रेल्स यात काय आहे की पाईप्स म्हणजे ज्याला आपण म्हणतो बासरी आणि टिम्ब्रेल म्हणजे एक छोटासा हँडड्रम ज्याला आपण डफली म्हणतो. त्यांना त्या पाईपमधून आणि त्या टिम्ब्रेलमधून काय सुचवायचं आहे, म्हणजे त्या बासरीतून आणि त्या डफलीतून त्यांना काय सांगायचं आहे. त्यांना संगीताचा उत्सव करायचा आहे का, कोणत्या उत्सवासाठी ते तिथे आले आहेत का. कारण अस्थिकलशावरती चित्र आहे, अस्थिकलश तर बोलू शकत नाही. तो स्पीकर फक्त अंदाज बांधतो आहे. व्हॉट वाईल्ड एक्स्टसी. आणि कोणता अतिउत्साह आहे त्यांच्यात. त्या चित्रावरून असं दिसते खूप उत्साहात आहेत ती. कारण पाईप आणि बासरी आणि टिम्ब्रेल म्हणजे डफली ही उत्सवाचं प्रतीक आहेत ना. ते कोणता उत्सव आहे, कोणता उत्साह आहेत बायांना. नाऊ लेट अस टर्न टू स्टांजा 2. Hoard melodies are sweet, but those unheard are sweeter. Therefore, your soft pipes play on, not to sensual ear, but more endeared. Pipe to the spirit ditties of no tone. Fair youth beneath the trees, thou canst not leave thy song, nor ever can those trees be bare. Bold lover, never, never canst thou kiss. Though winning near the goal, yet do not grieve. She cannot fade, though thou hast not thy bliss. Forever wilt thou love, and she be fair. आता या सेकंड स्टांजामध्ये काय आहे बघूया आपण. इन द सेकंड स्टांजा द स्पीकर लुक्स ॲट अनदर पिक्चर ऑन द अर्न. दुसऱ्या स्टांजामध्ये तो एका दुसऱ्या चित्राकडे बघतोय. धिस टाईम ऑफ अ यंग मॅन प्लेईंग अ पाईप. यावेळी एका तरुण मनुष्याकडे बघतोय तो जो बासरी वाजवतोय. लाईंग विथ हिज लवर बिनीथ अ ग्लेड ऑफ ट्रीज. तो त्याच्या प्रेयसीसोबत एका झाडाच्या छान थंड सावलीत पहुडलेला आहे. द स्पीकर सेज दॅट द पायपर्स अनहर्ड मेलडीज आर स्वीटर दॅन मोर्टल मेलडीज बिकॉज दे आर अनअफेक्टेड बाय टाईम. आता म्हटलं आहे ना, हर्ड मेलडीज आर स्वीट बट दोज अनहर्ड आर स्वीटर. आता हा जो बासरीवादक आहे तो स्पीकर म्हणतो, जो निवेदक आहे या कवितेचा, तो म्हणतो की जे तो बासरीवादक जे वाजवत आहे ते आपण ऐकू शकत नाही, पण त्या मेलडीज आपल्याला, ती गीते आपल्याला अधिक गोड वाटत आहेत. कारण मोर्टल मेलडीज म्हणजे मर्त्य लोकांच्या जे आपण लाईव्ह ऐकतो, दे आर अनअफेक्टेड बाय टाईम. मोर्टल मेलडीज जे आहे त्याला वेळेचं बंधन नसतं, एका विशिष्ट वेळेनंतर त्या संपतात. पण या ज्या अनहेड मेलडीज आहेत त्या अस्थिकलशावर चित्रित आहे, त्याच्यावर वेळेचा कोणताही फरक पडत नाही, म्हणून त्या जास्त सुंदर आहेत. ही टेल्स द यूथ दॅट दो ही कॅन नेवर किस हिज लवर बिकॉज ही इज फ्रोझन इन टाईम, ही शुड नॉट ग्रीव बिकॉज हर ब्युटी विल नेवर फेड. आणि त्या चित्रातल्या तरुण माणसाला स्पीकर सांगतोय की घाबरू नकोस, दुःख करू नकोस. जरी तू तुझ्या प्रेयसीचा किस करू शकत नाहीस, तिचं चुंबन घेऊ शकत नाहीस, तरीही तू वेळेत गोठलेला आहेस. म्हणजे तू त्या अस्थिकलशावर गोठलेला आहेस आणि घाबरायचं कारण नाही, दुःख करू नकोस. कारण तिचं तारुण्य कधीही अस्तास जाणार नाही, कधीही कोमेजणार नाही. कारण त्या चित्राच्या रूपात ते कायम अमर राहील.
Now let us turn to the third stanza. Ah, happy, happy boughs that cannot shed your leaves nor ever bid the spring adieu, and happy melodies unwearied, forever piping songs forever new. More happy love, more happy, happy love, forever warm and still to be enjoyed, forever panting and forever young, all breathing human passion for above, that leaves a heart high sorrowful and tried, a burning forehead and a parching tongue. तिसऱ्या स्टांजात कवी आपल्याला सांगतोय, स्पीकर आपल्याला सांगतोय. इन द थर्ड स्टांजा ही लुक्स ॲट द ट्रीज सराउंडिंग द लवर्स अँड फील्स हॅपी दॅट दे विल नेवर शेड देअर लिव्ज. तो त्या झाडाकडे बघतोय, त्या अस्थिकलशावरच्या चित्रातल्या झाडाकडे बघतोय, जे त्या प्रियकरांना वेढू नये, आणि त्याला आनंद होतोय त्या स्पीकरला की चला ही झाडे कधीही आपली पानं गळणार नाहीत, आपली पानं गाळणार नाहीत, म्हणजे ही झाडे कायम तरुण राहतील, जिवंत राहतील चित्रामध्ये. ही इज हॅपी फॉर द पायपर बिकॉज हिज सॉंग्स विल बी फॉर एव्हर न्यू. तो त्या बासरीवादकासाठी अतिशय खुश आहे, कारण त्याची गीते कायमसाठी नवीन राहतील. अँड हॅपी दॅट द लव ऑफ द बॉय अँड द गर्ल विल लास्ट फॉर एव्हर. आणि खुश यासाठी आहे की त्या मुलीचं आणि त्या मुलाचं प्रेम हे कायम टिकेल, कारण त्या चित्रात ते स्तब्ध झालेले आहेत, त्यामुळे त्यांचं प्रेम हे कायम टिकून राहील. अनलाईक मॉर्टल लव. मॉर्टल लव म्हणजे जे आपल्या भौतिक जगातलं प्रेम आहे, मर्त्य प्रेम आहे, हे तरी संपून जाईल, प्रियकर प्रेयसी मरतील, परंतु या चित्रातले प्रियकर प्रेयसी कधीच मरणार नाहीत, ते अमर राहतील. विच लॅप्सेस इन टू ब्रिदिंग ह्युमन पॅशन. आणि मॉर्टल लव काय, कशात कोसळतं? ब्रिदिंग ह्युमन पॅशन, मनुष्याच्या अधीरतेत. ब्रिदिंग म्हणजे मनुष्य श्वास घेतो, श्वास घेतो म्हणजे तो मर्त्य आहे, मर्त्य आहे म्हणजे त्याला भावभावना आहेत, आणि त्याला अधीरता आहे, अधीरतेत त्याच्या प्रेमाचा नाश होतो. अँड इव्हेंच्युअली व्हॅनिशेस. आणि अंतिमतः त्याचं प्रेम नष्ट होतं. लिव्हिंग बिहाइंड ओनली अ बर्निंग फोरहेड अँड अ पार्चिंग टंग. आणि शेवटी काय उरतं? तर बर्निंग फोरहेड, जळणारं कपाळ, अँड अ पार्चिंग टंग. पार्चिंग टंग म्हणजे सुकलेली जीभ. म्हणजे इथे असं कळवायचं आहे की मनुष्याला आपण अग्नी देतो ना, अग्नी दिल्यामुळे त्याचं फोरहेड जळतं, आणि पार्चिंग टंग म्हणजे मेल्यावर त्याची जीभ सुकते, म्हणजेच त्याची तहानभूक मरते, तो या जगाचा निरोप घेतो. नाव इट्स टर्न फॉर द फोर्थ स्टांजा. हू आर these coming to the sacrifice? To what green altar, O mysterious priest, leads thou that heifer lowing at the skies, and all her silken flanks with garlands dressed? What little town by river or seashore, or mountain built with peaceful citadel, is emptied of its folk? This pious moan and still town, and little town, thy streets for evermore will silent be, and not a soul to tell why thou art desolate can ever return. In this fourth stanza, the speaker examines another picture on the urn, this one of a group of villagers leading a heifer to be sacrificed. या चौथ्या स्टांजात स्पीकर एक अजून नवीन चित्र बघतोय त्या अस्थिकलशावर, त्याचं तो निरीक्षण करतोय. यामध्ये खेडूतांचा एक ग्रुप, एक समूह चालला आहे, ज्यामध्ये एक हेफर म्हणजे यंग काऊ, एक वासरू ते घेऊन चालले आहेत. त्या वासराचा त्यांना बळी द्यायचा आहे. ही वंडर्स व्हेअर दे आर गोईंग. त्याला आश्चर्य वाटत आहे की हे कुठे चाललेत बा आता. टू व्हॉट ग्रीन अल्टर, ओ मिस्टिरियस प्रीस्ट. अल्टर म्हणजे वेदी, यज्ञवेदी. हे कुठे चाललेत बा हे, आणि कोण असा रहस्यमय त्यांचा पंडित आहे ज्याच्या अधिपत्याखाली ते या वासराचा बळी देत आहेत. अँड फ्रॉम वेअर दे हॅव कम, ते कुठून आलेले आहेत. ही इमॅजिन्स दॅट लिटिल टाउन एम्प्टी ऑफ ऑल सिटीजन्स अँड टेल्स इट दॅट इट्स स्ट्रीट्स विल फॉर एव्हर मोर बी सायलेंट, फॉर दोज हू हॅव लेफ्ट इट फ्रोझन ऑन द अर्न विल नेवर रिटर्न. तो कल्पना करतो की त्यांचं छोटंसं एक शहर आहे, पूर्ण रिकामं झालं आहे, एकही त्यात नागरिक नाही. आणि तो सांगतो की त्यातले जे रस्ते आहे हे कायमचे शांत राहणार आहेत. जे ते रस्ते सोडून गेलेले आहेत आणि ते
अर्नवर फ्रोझन झाले आहेत, म्हणजे त्या अस्थिकलशावर गोठल्या गेलेल्या आहेत आणि ते कधीच परत येणार नाहीत. बरोबर आहे. चित्र काय दाखवतं आहे की सगळं शहर सुनसान आहे. ते निघाले आहेत जंगलाकडे, ग्रीन अल्टर म्हणजे जंगलाकडे, यज्ञवेदीवर, म्हणजे त्या जंगलात तिथे त्याला बळी देणार आहेत त्या वासराला. आणि चित्रात असल्यामुळे ऑब्व्हियस आहे ते कधीच परत येणार नाही. ते शहर कायमचंच रिकामं राहणार आहे आणि हे जंगलात त्याला बळी द्यायला घेऊन निघालेले आहेत. नाऊ लेट अस टर्न टुवर्ड्स दी फायनल स्टॅन्झा. ओ Attic ship, fair attitude, with bread of marble men and maidens overwrought, with forest branches and the trodden weed. Thou silent form dost tease us out of thought, as doth eternity cold pastoral. When old age shall this generation waste, thou shalt remain in midst of their woe, other woe than ours, a friend to man, to whom thou sayest, beauty is truth, truth beauty. That is all you know on earth and all you need to know. This stanza is very beautiful. This is the highlight of this whole ode. In the final stanza, the speaker again addresses the urn itself, saying that it, like eternity, doth tease us out of thought. या शेवटल्या स्टांजात हा स्पीकर परत एकदा त्या अस्थिकलशाला संबोधित करतोय. म्हणतो की लाईक एटर्निटी, एटर्निटी म्हणजे शाश्वतता, परमनन्स, कायम, चिरंतन. डोथ टीज अस आउट ऑफ थॉट, तू आम्हाला आमच्या विचारातून बाहेर आणतोय, आम्हाला चिडवतोय म्हणजे तू आम्हाला आमच्या विचारातून खेचून आणतोय बाहेर. ही थिंक्स दॅट वेन हिज जनरेशन इज लॉंग डेड द अर्न विल रिमेन, टेलिंग फ्युचर जनरेशन्स इट्स एनिग्मॅटिक लेसन. तो विचार करतोय की आमची जी पिढी आहे ती मरून जाईल, संपून जाईल, पण तरीही हा अस्थिकलश जिवंत राहील. पुढच्या येणाऱ्या पिढीला हा एनिग्मॅटिक लेसन म्हणजे उदात्त, भव्य, दिव्य असा हा धडा देईल की बघा, ब्युटी इज ट्रूथ, ट्रूथ ब्युटी. सौंदर्य हे सत्य आहे आणि सत्य हे सौंदर्य आहे, म्हणजे सत्यम शिवम सुंदरम. हा एक महान संदेश जॉन किट्सनी इथे दिलेला आहे. बघा ना, तर अर्नचं जे सौंदर्य आहे ते कायम टिकून राहणार आहे, ते नष्ट कधीच होणार नाही, कारण ते कोरल्या गेलेलं आहे कायमचं. द स्पीकर सेज दॅट इज द ओनली थिंग द अर्न नोज. स्पीकर म्हणतो की एकच गोष्ट आहे त्या अस्थिकलशाला माहीत आहे की ब्युटी इज ट्रूथ अँड ट्रूथ इज ब्युटी. सत्यम शिवम सुंदरम हे फक्त त्या अस्थिकलशाला माहीत आहे, अँड द ओनली थिंग इट नीड्स टू नो. आणि स्पीकर म्हणतो की एकच गोष्ट आहे जी त्याला जाणून घेणं फार जरुरी आहे. कोणाला? तर त्या अस्थिकलशाला. अस्थिकलशाने एकदा जाणून घेतलं की सत्यम शिवम सुंदरम मीन्स ब्युटी इज ट्रूथ अँड ट्रूथ इज ब्युटी, संपूर्ण जगाला एक महान संदेश जाईल. हिअर वी फिनिश आवर पोएम नंबर 1. थँक यू.